महाड शहरात एका रात्रीत घडलेल्या 4 घरफोड्यांच्या मालिकेचे संपूर्ण चित्र आता समोर आलंय। यापूर्वी नातेखिंड येथील रायगड सिटीमधील 2 फ्लॅट फोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते। त्यानंतर आता प्रभात कॉलनीतील 2 बंद बंगल्यांमधील चोरीचे गुन्हे सुद्धा अखेर महाड शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले। या 2 घरफोडांमध्ये चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण 3,14,000 रुपयांहून अधिकचा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आली आहे। घर मालक बाहेर गावी असल्यानं तसंच चोरीस केलेल्या ऐवजाची खातरजमा करण्यासाठी वेळ लागल्यामुळे तक्रार दाखल होण्यास विलंब झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। दरम्यान 4ही घरफोडांमागे एकाच टोळीचा हात आहे का या दृष्टीनं महाड शहर पोलीस तपास करत आहेत। अज्ञात चोरट्यांचा शोधही सुरू आहे। प्रभात कॉलनी परिसरातील या 2 बंद बंगल्यांमध्ये अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची माहिती आता समोर आली आहे। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार प्रभात कॉलनीतील रत्नशिल्प या बंगल्याचा दरवाजा फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला। घरातील सोन्या चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू आणि इतर ऐवज असा 1,78,253 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय। या प्रकरणी शोभा रविकांत शेठ यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेअंतर्गत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याचप्रमाणे याच परिसरातील गणराज या बंगल्यात सुद्धा चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश केला। त्यानंतर सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ करत 1,35,789 रुपयांचा ऐवज लंपास केलाय। या प्रकरणी प्रकाश धर्मा धाटावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। यापूर्वी नातेखिंड येथील रायगड सिटी परिसरातील 2 फ्लॅट फोडून सुमारे 96,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता। त्या घटनेतील संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। त्यामुळे रायगड सिटी आणि प्रभात कॉलनीतील 4ही घरफोड्या एकाच टोळीनं केल्या आहेत का या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे। एका रात्री शहरातील 4 बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांनी महाडकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणलाय। सीसीटीव्हीतील धाकेदोरे, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून घरफोड्यांचा छडा कधी लागणार आहे याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। चंद्रहास नगरकर, ब्युरो रिपोर्ट, विस्टा न्यूज मराठी, महाड, रायगड। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।